लांजा तालुक्यातील गावागावात शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या मनीषा गणेश लाखण यांनी अभिनव उपक्रम हाती घेतलाय। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयांमध्ये फेरे मारावे लागत असल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा कॅम्प उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या अंतर्गत आजगे गटातील वेरळ, खेरवसे, बेनी, आडवली, शिपोशी आणि कुरचुम या गावांमध्ये कॅम्प आयोजित करून नागरिकांना आवश्यक दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ थेट देण्यात येत आहे। या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे। दरम्यान राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आजगे येथे सुरू असलेल्या कॅम्पला भेट दिली। यावेळी कोलेझरी ते गावदेऊळ रस्त्याचे लोकार्पण पार पडले। आमदार सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अनेक तक्रारींचे तात्काळ निवारण केले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या मनीषा लाखण, सुनील कुरुप, मानसी आंबेकर, सरपंच अनुष्का गुरव, पांडुरंग चौगुले, अण्णा देसाई यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कामं आमच्या आमदारांनी आता पूर्वी म्हणतोच आम्ही आजपर्यंत जे उद्घाटन होत होती रस्त्याची ती भूमिपूजन होत होतं। फक्त भूमिपूजन होत होतं। 5 वर्ष गेली रस्ता नाही, पुन्हा 5 वर्षांनी पुन्हा भूमिपूजन होत होतं। परंतु आमच्या या आमदारांनी रस्ता झाल्यानंतर भूमिपूजन करणारे हे पहिले आमदार केली आहे कामाची। माझ्या समजुतीप्रमाणे मी आता माझ्या आयुष्यात बघितल्याप्रमाणे एवढी घोडदौड त्यांनी केलेली आहे की पुढील 5 वर्षाचा आमदारकीची आज त्यांनी करून ठेवलेली आहे। पुढीच्या आमच्या पंचवर्षीय योजनेची आजची निवड कसं आहे, लोकांना जेव्हा योजनांचा एखादी शासकीय योजना येते त्यावेळेला अनेक प्रकारचे दाखले लागतात, जसं की आधार कार्ड असू दे किंवा किसान कार्ड असू देत, मग आभा कार्ड आहे। मग अशी जी दाखले आहेत ते दाखले जर त्यांच्याकडे वेळेत नसतील तर मग त्यांची पुन्हा परत हेलपाटा होतो। कारण काय, तालुक्याच्या ठिकाणी जायचं, तिथे जाऊन ते दाखले काढायचे, मग त्या रांगेत उभं राहायचं, पैसे तर जातातच, वेळ जातो, पुन्हा शारीरिक कष्ट असतातच, वयस्कर माणसं असतात त्यांना ते जमत नसतं। मग अशा वेळेला मला वाटलं की मी जेव्हा निवडून आले तेव्हा मी ठरवून टाकलं होतं की आपण लोकांचे थोडंसं हे कष्ट आहेत ते सुकर करूया, आणि त्या उद्देशाने मी इथे गावोगावी माझ्या विभागामध्ये कॅम्प घ्यायचा ठरवून टाकला होता आणि त्याप्रमाणे मी घेत आहे। सगळीकडे लोकांचा खूप प्रतिसाद चांगला आहे, त्यांनाही ते खूप आवडलेला कार्यक्रम आहे। कारण का त्यांचे जे कष्ट आहेत ते कमी होत आहेत, त्यांचा होणारा पैशाचा अपव्यय आहे तोही थोडासा त्यांचा टळलेला आहे, त्यामुळे त्यांना बरं वाटतं। आणि दुसरं म्हणजे काय, मी ही प्रेरणा घेतली ती भैयासाहेबांच्या माध्यमातून घेतली, कारण भैयासाहेब नेहमी सामान्याचे पहिल्यांदा जो काही प्रश्न असतो तो सोडवण्यासाठी स्वतः पुढे होतात। ते त्यावेळेला वेळ बघत नाहीत किंवा त्या गोष्टीसाठी वेळही काढत नाहीत, लगेचच काम केलं जातं। मग मी म्हटलं चला आपणही त्यांचाच आदर्श घेऊन थोडंफार लोकांच्यासाठी समाजसेवा म्हणून काहीतरी करूया, कारण जेव्हा आपल्याला लोकांनी निवडून दिला आहे म्हणजे त्यांचा तो विश्वास आहे, तो विश्वास सार्थकी करण्यासाठी मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे।